तर मागच्या वेळी जे सरकार आलं ते त्या सीडीमुळेच आलं असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। शिंदेंचं सरकार नाशिकच्या त्याच सीडीमुळे आलंय, तसंच सत्ता पालटही त्याच सीडीमुळे झालंय आणि एवढा मोठा तो प्रकार आहे असं मोठं आणि खळबळजनक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली आहे। दरम्यान एकीकडे हनी ट्रॅपवरून हनी नाही ट्रॅप नाही असं शुक्रवारी मुख्यमंत्री म्हणाले, मात्र त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडेही आहे असा खुलासा विजय वडेट्टीवारांनी केलाय। दरम्यान ज्यावेळी दाखवू तेव्हा तिकीटच लावावं लागेल एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे असा धक्कादायक खुलासा देखील वडेट्टीवारांनी केलाय आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे। नेमकी ही सीडी कोणती आणि त्यामध्ये काय होतं ज्यामुळे राज्यात थेट सत्ता पालट झाली या संदर्भात सर्वांनाच उत्सुकता लागली। त्यावेळेस शिंदे सरकार जे आलं ते अशाच नाशिकच्यामुळे ते शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहेत त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल, पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे। हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकावण्याचा कोणाला अधिकार नाही म्हणून आपण चूप आहोत। तर या सगळ्या प्रकरणावर एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। चला